प्रणाम पुजारी। नमस्कार। नमस्कार। आशीर्वाद दीजिए। आयुष्यमान भव. नमस्कार। तुमच्या बंगल्याचा निला होतोय असं एकंदरीत दिसतंय। हाँ बाबा हो जी, ना। हमारे बंगले की नीलामी हो रही है। होय बाबा। तुमच्यावर फार मोठं संकट आलेलं दिसतंय। होय बाबा। तुम्ही कुलस्वामिनीचा खूप अपमान केलेला आहे। बाबा तुम्ही खरं बोलताय बाबा, माझ्या हातून देवीचा अपमान झालाय, यावर काही उपाय सांगा बाबा, कृपया उपाय सांगा बाबा। तुम्ही कुलस्वामिनीला तुळजापूरला जा, तिथे आईला अभिषेक करा, तिचे काय ऋण तुमच्यावरती आहे ते पूर्ण करा, म्हणजे तुमचे सर्व संकटे दूर होतील बरं बाबा। आणि तुमचं सगळं आनंदित होईल आणि चांगलं होईल। हो बाबा। हाँ बाबा जी, आशीर्वाद असावा। माते, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली माते, मला क्षमा कर। मी तुझ्या चरणी आलोय माते। माते मला क्षमा कर माते, मी तुझ्या चरणी आलोय माते, क्षमा कर मला। कृपा होईल। माते मला क्षमा कर। अगं वीणा, हे बघ निलामीला कोणीच नाही आलंय, अजून देखील कोणीच आलेलं नाहीये, सगळ्या खुर्च्या रिकाम्या आहेत। कुलदेवीची कृपाच आहे आणि अजून निलामी सुरू झालेली नाहीये। बघ निलामीसाठी अजून कोणीच आलेलं नाहीये, आता बंगल्याची निलामी थांबली आहे। हे माते तुझे खूप उपकार आहेत, खूप उपकार माते तुझे। 2 तास झाले अजून माणसं कशी नाही आले लिलावाला? काही मॅनेज केलं का? साहेब, लिलावाबद्दलची कल्पना आपल्या बँकेचे मॅनेजर साहेब आहेत ना, ते देऊ शकतील। पार्टीचे ॲडव्होकेट साहेब आहे ना, यांना सर्व माहिती आहे, तेच तुम्हाला माहिती सांगतील। ॲडव्होकेट साहेब हो साहेब, माहिती त्यांनाच सांगा। फोन लावतोय। सुनील साहेबांचे जे पार्टनर आहे ना, डांगरा चांडक, त्यांनी सर्व काय मॅनेज केलेलं आहे, आता येतीलच ते, काळजी करू नका। दादा दादा, हा काय रे रवी? आपल्या कंपनीमध्ये जो नकली मालाचा घोटाळा झाला होता ना, त्या संबंधीचे काही कागदपत्र, काही रॉ मटेरियल आणि नकली माल डांगराच्या गोडाऊन मध्ये मिळून आला। हो अच्छा, सर्वांना अटक पण केली आपण आणि एफडी डिपार्टमेंटला सर्वांना कळवलंय पण आपण। गुड, व्हेरी गुड। हे कुलस्वामिनी माता, मी तुझा अत्यंत आभारी आहे। मी आजपर्यंत चुकलेलो, मला माफ कर माता, तू मला खूप मोठ्या संकटातनं वाचवलं। साहेब प्लीज तुम्हाला एक नम्रतेची विनंती आहे, बोला। आपली जी बंगल्याची निलामी आहे ना, ती 1 महिना पुढे कराल का? ठीक आहे, करू। थँक्यू सर। ठीक येतो आहे। साहेब। अरे अनिल, तू इथे कुठे? अरे स्वप्नील, अरे हा बंगला माझाच आहे। अरे यार, ते सुनील साहेबांचे जे पार्टनर आहेत ना, ते माझे क्लायंट आहे, या बंगल्याच्या निलामीचे काम माझ्याकडेच आहे। आणि शिट यार, आता सोडून द्यावं लागा तुझ्यामुळे ते काम। ही सगळी मातेची कृपा आहे। आपण सर्व देवीच्या दर्शनाला जाऊया, कुलस्वामिनीच्या दर्शनाला जाऊया आपण सगळे। तू पण आमच्या बरोबर ये। येईल, नक्की नक्की येईल, कुल स्वामिनीच्या दर्शनाला येईल। चला चला निघूया। आपल्यावर आलेली सगळी संकट मातेने दूर केलेली आहेत। आता आपल्याला कुणालाही घाबरायचं काही कारण नाही। आपण सगळे देवीच्या दर्शनाला जाऊया, सगळे जाऊया, आपण देवीच्या दर्शनाला जाऊया। खरं आहे रे बाबा, खरं आहे तुझं। रेणुका, अगं आत काय करतेस? हे बघ, तू यांच्या बरोबर देवीच्या दर्शनाला जा, मी मात्र घरी थांबते, कळलं? हा हा, चला 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 जाऊया। जय माता दी। तुळजापूरची वाट
आहे तुमची वाट दरी डोंगरा अवती भवती माईचा हा थाट ओ माईचा हा थाट हो माईचा हा थाट नवरात्रीला भक्त पाहती तुला नवरूपात नवरात्रीला भक्त पाहती तुला नवरूपात दरी डोंगरा अवती भवती माईचा हा थाट हो माईचा हा थाट हो माईचा हा थाट ओम भूर्भुवस्सः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम शांती शांती शांती. आज तुमच्या कुटुंबियांचा राहिलेला अभिषेक आणि बालिका रेणुकाच्या नवसाची झालेली पूर्तता बघून मला फार फार आनंद झालाय, मनस्वी समाधान झालंय. हाँ गुरुजी, माँ की कृपा से हमारे घर की सुख और शांति लौट आई है. पर गुरुजी, आप एक बात बताइए, माँ ने अवतार कैसे लिया? माता येथे कशी
तुळजाईने तुळजापुरात अवतार कसा घेतला याची मी तुम्हाला कथा सांगतो. स्वामी रामानंदजी आपल्या आश्रमात शिष्यांसह ध्यानस्थ बसलेले होते. थोर ऋषी श्री स्वामी रामानंदजीच्या आश्रमात शिष्यगण आनंदी होते. शिवाच्या नामस्मरणात ध्यानस्थ होते. स्वाती अनुभूती आपल्या बाळासोबत मग्न होती. नामस्मरणात नित्य नेमान नामस्मरणात नित्य नेमान स्वामींनी घेतला वेळ फार. शिष्यगण भक्ती एकमेकास बघून स्वामीला ध्यानस्थ बघून शिक्षकगण एकमेकात बघत होते. स्वामीची समाधी सोडा, समाधीची वेळ संपून गेली. ध्यान अवस्थेत पंचवात स्वामींनी सोडला पंच प्राण. हो जी 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 जी. स्वामींना काय झालं?